महाराष्ट्राचा बुलंद आवाज मुश्किल झालेले आहे। केवळ सत्तेच्या लोभापोटी रसातळाला सर्व लोकांना रसाला घेऊन जाण्याचे काम हे नेते माजी आमदार लढवई नेते विजयराव गव्हाणे आज त्यांनी पदभार सोडलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाचे कार्य मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने जोमाने करण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो। जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार तसेच आज नवीन आपले जिल्हा निश्चित करणं आता नाही केलं तर कधीच होऊ शकत। त्यांना हे करून घ्यावं लागेल। मला शशिकांत शिंदे साहेबांचा फोन आला। वगैरे नाही, आज पदग्रहण एक निमित्त पक्षाच्या जिल्ह्याच्या बैठक ठरून हे कार्यक्रम केलेला आहे। आता पक्षाची बैठक सुरू होतील। तालुका स्तरावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष हितगुज करण्यात येईल। शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत, आंदोलनाचे विषय आहेत, निवडणुकीचे विषय आहेत, या संदर्भात सर्व विषयांचा समावेशपणे एक बैठकीचे नियोजन केलेले आहे। आज कुठे केस सोबळाची नाही, तसं नाही केली त्यांनी फक्त त्यांच्या संपर्कात असलेल्या दोन पक्षांची नाव घेतले, पण ते असे कुठे म्हणले की मी यांच्यावर करणार नाही किंवा असं कुठे त्यांनी म्हणले नाही। तसं ते करणार पण नाही। स्थानिक पातळीवर पण तसं बैठका सुरू होतील आता आणि पक्षश्रेष्ठी जे दोन्ही सर्व पक्ष निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल। मिनिमम सिक्युअर प्राईस जी मोदी सरकारने जाहीर केली आहे, सोयाबीनला 5,328 दिला आहे, कापसाला 18,800 वर दिले, पण आज जी खरेदी चालू आहे ही 2,000-3,000 कमी चालू आहे। म्हणून सध्या ज्वलंत प्रश्न सरकार मदत करेल तेव्हा करेल, पण आज जी त्यांची उभी लूट चालू आहे, उघड्या डोळ्याने लूट चालू आहे, ती थांबवण्यासाठी सर्व स्तरावर तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत शासनास वेठीस धरायचा पूर्ण प्रयत्न केला जाईल। तसं आता आजचा सुद्धा पेपर बघा, साधा पेपर कोणता पेपर चालू आहे, कापसाच्या MSP CCIचा खोडा जातच्या गाठी तुमचेच पेपर आहेत। ASI मुळे गेल्या 1 लाख नोकऱ्या गेल्या, AI मुळे रोजगार हमीतील अडथळ्यामुळे शेतकरी सापडला संकटात, 2 लाखापेक्षा अधिक रक्कम अंदाजपत्रक। आजचाच पेपर मंत्र्याच्या बंगल्यावर 8 कोटी खर्च, निवडणुका पार्श्वभूमी बैठक आपली बैठक, बोगस भेसळयुक्त बियाणे मारले शेतकऱ्यांचे माथी। सर्व शेतकऱ्यांचे विषय रोज प्रेसवाले देत असताना सुद्धा सरकारला काही फरक पडत नाही। याच्यावर सामान्य शेतकरी सामान्य कार्यकर्ता उभा करायसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करा, आंदोलन ठिकठिकाणी करणार आणि सरकार वेठीत धरून ह्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत अशा अन्याय होऊ नये आणि शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार।